नमस्कार मंडळी, चर्चा विथ सानिका। तर आज मी करणार आहे शेवग्याची शेंगा आणि बटाट्याची भाजी। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हळद, तिखट आणि बटाट्याच्या फोडी घालून त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीपुरती मीठ घालायचं आहे। त्यानंतर बटाटे अर्धे कच्चे शिजवून त्यामध्ये मी बारीक केलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्यात घालायचे आहेत आणि थोडंसं परत पाणी घालून भाजी शिजवायला ठेवायची आहे। त्यानंतर मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि ते वाटण भाजी शिजल्यानंतर त्या भाजीमध्ये घालायचं आहे। भाजीमध्ये परत थोडंसं पाणी घालून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि भाजी शिजल्यानंतर ही बघा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी माझ्या मामाच्या गावाकडे म्हणजेच कोकणात खूप केली जाते आणि लहानपणापासून मला ही भाजी खूप आवडते। तर तुम्हीही नक्की ही भाजी ट्राय करा। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चला मग भेटूया पुढच्या रेसिपीसाठी। तर आत्तासाठी बाय बाय मंडळी।